महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात औदुंबर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या अखंड जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने श्री क्षेत्र औदुंबर परिसर बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त दुमदुमून गेला। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली। दिवसभरात 10,000हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। देवस्थान समिती, श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट आणि भिलवडी पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडला। गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात पहाटे 5 ते 6:30 वाजण्याच्या दरम्यान काकड आरती आणि मंगल आरतीने झाली। त्यानंतर दिवसभर भाविकांनी श्री दत्ताचे दर्शन घेतले। दुपारी 12 वाजता मुख्य महापूजा, नैवेद्य आणि महाआरती पार पडली। यानंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। रात्री 10 ते 12 या वेळेत विशेष महापूजा व अभिषेकाने धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीने दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, दिशादर्शक व्यवस्था आणि स्वयंसेवकांची नियुक्ती केली होती। त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता सुरळीतपणे दर्शन घेता आले। मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण असून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता। उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण दिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली 7 पोलीस अधिकारी, 118 पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे 20 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते। पोलिसांच्या चोख नियोजनामुळे संपूर्ण उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला। मात्र औदुंबरकडे जाणारे रस्ते अरुंद असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ झाली। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि भाविकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला। तरीही प्रशासन, देवस्थान समिती आणि स्वयंसेवकांच्या समन्वयामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। गुरुपौर्णिमेनिमित्त औदुंबर येथे भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने न्हाऊन निघाला।